मित्रांनो, शनिवार आज आपण पाहणार आहोत आश्रमाचा मंदिर अकोट यांचा भव्य असा भंडारा रामभाऊ सोंडेकर मंडळातर्फे यांच्याकडून आयोजित केला जातो। अकोटातील सर्व नागरिक प्रसादासाठी मोठ्या गर्दीने येथे प्रसादाचा लाभ घेतात। तसेच मित्रांनो, यावर्षी आश्रमाचा मंडळाने मंदिराच्या जीर्णोद्धाराचा संकल्प केलेला आहे। तरी सर्वांनी आपापल्या यथाशक्ती येथे मंडळाकडे संपर्क साधून मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सहकार्य करावे असे मंडळाने आवाहन केले आहे। जो ते सामाजिक आणि धार्मिक काम करतायत त्यांचा खऱ्या अर्थानं या आश्रमात प्रत्येक युवकाचा या ठिकाणी खरा सत्कार केला पाहिजे आमच्यापेक्षा। कारण की शहरामध्ये इतका मोठा भंडारा आणि इतका मोठा सामाजिक कार्य सर्व समाज सर्व गाव एका ठिकाणी आणून इतका मोठा कार्याला भंडाराला ते जे स्वरूप देतात की प्रत्येक अकोटवासियांना वाटते की हा आपला भंडारा आहे, हा आपला कार्यक्रम आहे आणि ही आपली जबाबदारी आहे। तर खरोखर या आसरा ग्रुपच्या प्रत्येक युवकाचं या ठिकाणी मी मनापासून कौतुक करतो की याच पद्धतीचं कार्य अकोट शहराच्या विकासासाठी ते तेवढेच त्या ठिकाणी मेहनत करतील। या ठिकाणी ज्या पद्धतीनं संघटन कौशल्य ते जो दाखवतात, इतके मोठं टीम वर्क दाखवतात, एवढं मोठं नेतृत्व गुण दाखवतात की अकोटातल्या शहरातल्या प्रत्येक नागरिकांना वाटते की या भंडाऱ्यामध्ये या कार्यक्रमामध्ये या मंदिराच्या कार्यनिर्माणामध्ये प्रत्येकाला आपलं काही ना काही कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे, असं ते केलं पाहिजे, हवं असं जे वाटते हे जो वातावरण ते बनवतात या वातावरणासाठी खरोखर त्यांचं कौतुक केलं पाहिजे। आणि हे युवकांची दुसरी कौतुक असं केलं पाहिजे की कुठल्याही पद्धतीचं राजकारण, कुठल्याही पद्धतीचं पक्षभेद, कुठल्याही पद्धतीचा जातीभेद सर्व बाजूला ठेवून सगळे अकोट शहरातील नागरिक युवक कसे एकत्र येऊन काहीतरी एका मोठ्या कार्याला स्वरूप देतील यासाठी ते प्रयत्न करत असतात। याच्यासाठी आपण सगळ्यांनी खरोखर यांच्या पाठीवर आपण थाप दिली पाहिजे। अशा युवकांची गरज आहे आजच्या आपल्या या शहराच्या विकासासाठी।